गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडी तालुका पाटणमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आपण इयत्ता 4थी आणि 5वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करत असतो। आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आपणा सर्वांना मार्गदर्शन करत असतात आणि तुम्हाला माहिती आहे की आपली शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी या दिवशी आपली शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 5वीची आहे। 4थीची त्याच्यानंतर होणार आहे। कधी परीक्षा 22 फेब्रुवारी। मग 22 फेब्रुवारीला परीक्षा असताना मग आज बघितलं तर आज 2 डिसेंबर आहे। जवळजवळ आपल्याकडे 85 साधारणतः 2.5 महिन्याचा कालावधी आपल्याला इयत्ता 5वीच्या परीक्षेसाठी आहे। आणि आमचा हाच प्रयत्न आहे की जे तुमच्या शाळेतील सर किंवा शिक्षक जे प्रयत्न करत आहात की जास्तीत जास्त आपण मार्क मिळवण्याचं, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी दररोज 10:30 वाजता तुमच्या समोर आम्ही येत असतो। तर आज आपण काय पाहणार आहोत, तर मी आपल्या विषयाला आज सुरुवात करतो। तर आज आपण दशांश, मी या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल दशांश अपूर्णांक, याच्या अगोदर आपण व्यवहार्य अपूर्णांक शिकलो होतो, बरोबर। आज आपण काय शिकणार आहोत, दशांश अपूर्णांक, त्यामधील वाचन, लेखन, स्थानिक किंमत, त्याची बेरीज आणि वजाबाकी कोणाची, दशांश अपूर्णांकाची, हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत। मग तर काय होतंय बघा, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, इथं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। दशांश अपूर्णांक म्हणजे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो, बरोबर आहे की नाही। हे तुम्हाला फक्त वाचून घ्या, हे काय तुम्हाला लक्षात ठेवावं किंवा माहितीच असावं असं नाही, मी ते तुम्हाला सांगणार आहे। आजच्या जवळजवळ आपण अर्धा तास हे लेक्चर घेणार आहे किंवा ही तासिका घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सगळं सांगणार आहे। फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून या ठिकाणी मी हे सांगतोय। दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद 10 किंवा 10च्या पटीत, 10च्या पटीत म्हणजे काय रे, 2 ची पट म्हणजे काय, 2 4 6 8, मग 10ची पट म्हणजे काय, 10 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, बरोबर। या पटीत काय असतो, छेद असतो, बरोबर आहे की नाही। म्हणजे दशांश अपूर्णांक तयार करताना आपला छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो। उदाहरणार्थ 8/10, उदाहरणार्थ 8/10 हा आपला अपूर्णांक आहे, आपण व्यवहारात असं लिहितो। मग याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं, दशांश अपूर्णांकात याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे थोडक्यामध्ये, किंवा हा अपूर्णांक आपण व्यवहार्य अपूर्णांकात लिहिलाय। दुसरा अपूर्णांक आहे 5/10, पुढचा अपूर्णांक आहे 7/100 आणि त्याचा पुढचा आहे 1.1/2। तुम्हाला अपूर्णांकाचं वाचन तर करता येतं का वाचन करायला, सर्वांना आपल्याला अपूर्णांकाचं वाचन करता येतं, अंश आणि छेद पण माहिती आहे। मग हा अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दाखवायचा आहे किंवा हाच अपूर्णांक, त्याची किंमत सारखीच असते, बरोबर आहे की नाही। फक्त हाच अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा, ते आपल्याला आज शिकायचं। कोणत्या पद्धतीने दशांश अपूर्णांकात आपण लिहितो, त्याचं वाचन कोणत्या पद्धतीने करायचं। व्यवहार्य अपूर्णांकाचं वाचन आपल्याला येतं, 7/10 100 आहे, किंवा 8/10 हे व्यवहार्य अपूर्णांकाचं वाचन आपल्याला येतं। परंतु आज आपल्याला शिकायचं आहे की दशांश अपूर्णांकाचं वाचन कोणत्या पद्धतीने करायचं। परत त्याची स्थानिक किंमत, आपल्याला संख्येतील अंकाची स्थानिक किंमत येते की नाही। मग त्याच पद्धतीने आपल्याला आज या ठिकाणी दशांश अपूर्णांकात दिल्यानंतर, एखादी संख्या अपूर्णांकात दिल्यानंतर त्याची स्थानिक किंमत, त्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत, त्याची बेरीज आणि वजाबाकी, हे काय अवघड नाही। ज्या पद्धतीने आपण बेरीज संख्यांची करतो त्याच पद्धतीने करायची। जसे अपूर्णांकाची पण बेरीज शिकलो, छेद समान असतील तर अंशाची बेरीज शिकलो की नाही, 1/2 बेरीज 3/2, याची जर बेरीज करायला लावली तर काय करायचं, छेद समान आहे, 2 3 4
दशांश/2 ही व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलो. त्याच पद्धतीने आज आपल्याला काय शिकायचं आहे, व्यवहार्य दशांश अपूर्णांकाची बेरीज ही या ठिकाणी शिकायची आहे. तर बघा मग आज काय सुरुवात करू आपण. या ठिकाणी मी हे जर उदाहरण तुम्ही गेल्या तासिकेमध्ये पाहिलं असेल तर हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. एक पूर्ण आणि हे पुढे काय दिसतंय तुम्हाला, अर्धा दिसतंय का, दिसतंय ना, एक पूर्ण आणि अर्धा. मग एक पूर्ण म्हणजे काय, पूर्ण एक भाकरी, मी भाकरीचं उदाहरण दिलं होतं, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी एक भाकरी आणि अर्धी भाकरी. मग एक आणि अर्धीला काय म्हणतो आपण, दीड म्हणतो ना. एक आणि अर्धीला दीड म्हणतो. ते कसं लिहितो आपण, एक अर्धी कशी लिहितो, 1/2. हे आपण कशामध्ये लिहिलं, व्यवहार्य पूर्णांकात लिहिलं ना. पण हे आपल्याला कशात लिहायचं आता, दशांश अपूर्णांकात लिहायचं, बरोबर आहे का. मी ही हेच उदाहरण घेतलं होतं गेल्या वेळेस तासिकेला, जर तुम्हाला आठवत असेल तर हेच उदाहरण मी घेतलं होतं. एक भाकरी आणि अर्धी भाकरी, एक पूर्ण भाकरी, हा पूर्णांक आणि हा पूर्णांक, हा पूर्ण आणि हा अपूर्ण, म्हणून हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक. पूर्णांक किती आहे, एक. अपूर्णांक तुम्हाला माहिती आहे वाचायला येतो 1/2. हे कशामध्ये लिहिलं मी, अपूर्णांकामध्ये लिहिलं, व्यवहार्य अपूर्णांकात लिहिलं. याचा आपल्याला काय करायचं आहे आता, दशांश अपूर्णांकात लिहायचं. मग मी काय सांगितलं, दशांश अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो, 10 किंवा 10च्या पटीत असतो. मग याला आपण 10च्या पटीत आणू शकतो, याचा छेद 10च्या पटीत आणू शकतो. कसं आणायचं, तर बघा एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त सुरुवात आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, परत पटकन आपल्याला येते. मी हे सांगणार आहे 1/2 हे व्यवहार्य अपूर्णांकात लिहिलंय, ते दशांश अपूर्णांकात कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ते पाठच केलं तर आपल्याला परत गरजच पडणार नाही, फक्त सुरुवातीला सांगतो. हे एक पूर्ण आहे, पूर्ण आहे की नाही. मग हे एक पूर्ण आणि हे कसं लिहू शकतो, 1/2. याला आपण 10 करू शकतो ना 5 न गुणल्यानंतर. मग मी गेल्या वेळेस सांगितलं होतं सममूल्य अपूर्णांकाचं, याला 5 न गुणलं तर याला पण 5 न गुणायचं, बरोबर आहे का. मग मला सांगा काय आलं, 5/10 आला की नाही, आला की नाही 10च्या पटीत, आला का 10च्या पटीत, छेद 10च्या पटीत आला ना याचा. मग आता 10च्या पटीत आल्यानंतर हे लिहितो कसं आपण, 5/10 हे कशात लिहिलंय, व्यवहार्य अपूर्णांकात, बरोबर आहे की नाही. मग हे आपल्याला लिहायचं कशात, कशात लिहायचं, हे आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं. मग दशांश अपूर्णांकात लिहिताना कसं लिहायचं, पूर्ण आहे का इथं, काय पूर्ण आहे का, म्हणजे पूर्ण शून्य आहे, बरोबर आहे का. पूर्ण किती आहे, शून्य आहे ना. पूर्ण आहे का इथं, काय 10 भागापैकी 5 भाग आहेत, म्हणजे पूर्ण नाही तिथं काय, मग शून्य. याला म्हणतो दशांश चिन्ह. आलो का आपण तिथं, याला काय म्हणायचं, मग किती दशांश चिन्हाच्या पुढे येणार, अर्धा येणार ना. 10 भागापैकी 5 भाग, 5. काय अवघड आहे, काय अवघड आहे, म्हणजे हा अपूर्णांक आपण कशात लिहिला, व्यवहार्य अपूर्णांक. हा व्यवहार्य अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक कशात लिहिला, मग हे आणखीन कसं करू शकतो बघा. पण मला समजा हे समजलंच नाही, मला हे 10 भागापैकी 5 भाग म्हणजे 0.5 हे मला समजलं नाही. मग आणखीन कसं करू शकतो सांगतो तुम्हाला, एकदम सोपं आहे. हे इकडेच ठेवतो, 5/10 आहे ना, है ना. म्हणजेच काय, 5/10 हे तर माहित आहे तुम्हाला. आपण भागाकार करतो, हा आडवा भागाकार आहे, बरोबर आहे ना. आता 10 ने कितीला भागायचं, 5 ला. 10 ने कितीला भागायचं, 10च्या पड्यात 5 आहे नाही. भाग बसला 10 1 10, 10 0 0. भाग कितीचा बसला, शून्याचा बसला ना. 10 ने 5 ला भाग गेला का, अरे बोला की 10 ने 5 ला भाग गेला नाही, 10 ने 5 ला भाग गेला नाही, म्हणून किती भाग बसला, शून्याचा. पॉइंट. आता किती उरले, 5 उरले, बरोबर आहे का. त्याच्यावर घेतले 0, बरोबर आहे की नाही. आता किती झाले, 50.
पाचा 50. 0.5 म्हणजे अर्धा भाग आपण कोणत्या पद्धतीने लिहितो 0.5. आता तसंच या पद्धती इथं बघा, इथं बघायचं आधी ते बघा, इथं एक पूर्ण आहे, पूर्ण आहे असं लिहून घ्यायचा. पाठीमागे इथं पूर्ण होता का नव्हता म्हणून 0 घेतलं होतं, बरोबर आहे की नाही. मग आता एक पूर्ण आहे, एक घेतला, याला इंग्रजीत पॉइंट म्हणतो आणि मराठीमध्ये काय म्हणायचं दशांश चिन्ह. काय म्हणायचं मग एक पूर्ण आणि अर्धा. अर्धा कसं लिहितो 5, पॉइंटच्या पुढं 5 लिहितो. म्हणजे हा कशात दिला मी, हा अपूर्णांक कशात दिला व्यवहारी अपूर्णांक आणि हा कशात दिला मी दशांश अपूर्णांक. मग हे एक पूर्ण आणि अर्ध म्हणजे एक आणि अर्ध म्हणजे दीड, एक अर्ध आणि दीड, याचं एक पूर्ण आणि अर्ध दीडच, बरोबर. आणि 1.5 इंग्रजीत म्हणतात, मराठीत कसं वाचायचं याला 1.5 एक दशांश चिन्ह म्हणजे सुद्धा काय दीडच. एक आणि अर्ध, एक आणि अर्ध, बरोबर आहे की नाही. एक आणि अर्ध म्हणजे दीड. लक्षात आलं का. हा आपण आकृतीच्या स्वरूपात लिहिला, हा बरोबर आहे व्यवहारी अपूर्णांकात लिहिला आणि हा कशात लिहिला दशांश अपूर्णांक. उदाहरणार्थ आता दुसरं उदाहरण घेतो मी, 2 भाकरी काढतो. तुमच्या आठवणी देण्यासाठी मी दुसरं उदाहरण घेतो बघा. आता किती भाकरी आहेत, मग ही आकृती आपण ह्याच्यात करूया, कशात करूया व्यवहारी अपूर्णांक. कसं लिहिणार 2 पूर्ण अर्ध कसं लिहितो आपण 2 पूर्ण 1/2 व्यवहारी अपूर्णांक. याला आपण काय करायचं आता अपूर्णांकात करायचं अपूर्णांकात 2 पूर्ण लिहायचं. डाव्या बाजूला आपण पूर्ण लिहितो हे लक्षात ठेवायचं. डाव्या बाजूला आपण पूर्ण 2 पूर्ण लिहिलं. आता अर्धा काय असतं आपण 0.5 म्हणजे याच्या पुढं 5. हे वाचणार कसं 2 बोला कसं वाचणार बरोबर, किंवा 2.5 किंवा 2.5 2.5. मग मला सांगा हे अडीच कशात लिहिलं मी आकृतीच्या स्वरूपात लिहिलं, हे कशात लिहिलं कशात लिहिलं व्यवहारी अपूर्णांकात आणि हे कशात लिहिलं. मग आता जर तुम्हाला दिलं मी आता हेच लिहू उदाहरण घेतो मी 2.5 रुपये. 2.5 रुपये. मग हे कसं लिहू शकतो मी आधी व्यवहारात लिहू शकतो ना 2.1/2 रुपये म्हणजेच 2.5 रुपये, बरोबर आहे का. आता दशांश चिन्हात पण लिहू शकतो ना 2 काय म्हणायचं त्याला 2.5 रुपये म्हणजेच किती 2.5 रुपये. म्हणजे आता इतके आपण काय करत होतो व्यवहारी अपूर्णांकात लिहित होतो. आता आपण कशात शिकलो दशांश अपूर्णांक. आता बघा हे पुस्तक मी तुमच्या पुढे. आता पुढचा भाग त्याचं वाचन पण शिकलो ना. वाचन कसं आता होतं ना 2.5. बघा एकामध्येच आपले हे 2 घटक पूर्ण व्हायला लागले दशांश अपूर्णांक आणि त्याचं वाचन आणि लेखन. 2.5. मग कसं लिहायचं 2.5 2 एकदम सोपं आहे दशांश चिन्ह 5. या पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये या पद्धतीने विचारू शकता. या अपूर्णांकाचं हा अपूर्णांक देतील किंवा कोणताही देतील आणि या अपूर्णांकाचं वाचन खालीलपैकी कोणतं बरोबर आहे 4 पर्यायापैकी. अजून कसं करू शकतो 2 पूर्णांक कसं करू शकतो 2.5 या पद्धतीने याचं वाचन आपण करू शकतो. म्हणजे या दोन्ही पद्धतीने आपल्याला या अपूर्णांकाचं वाचन करता येतं. मग आता याच्या पुढची
याच्या पुढचं मी तुम्हाला सांगितलं होतं पाव कसं लिहायचं. पाव म्हणजे काय? पाव कसं लिहितो? पाव भाग 1/4 लिहितो ना. म्हणजे 4 भागापैकी 1 भाग. 4 भागापैकी 1 भाग म्हणजे पाव भाग. 4 भागापैकी 2 भाग म्हणजे बोला की अर्धा. आणि 4 भागापैकी 3 भाग म्हणजे पाऊण. या पद्धतीने आपण करतो. बरोबर. मग आता त्याचं बघू आपण कसं लिहायचं. वाचन सोपं आहे ना. उदाहरणार्थ एक उदाहरण पटकन घेतो. आता हे कसं वाचणार आहे? 5.25 नाही वाचायचं. 5.25 असं वाचायचं. लक्षात येतं? म्हणजे 25 पूर्ण आहे का हे? पूर्ण आहे का? पूर्ण कधी होतं? इकडे असेल तर पूर्ण होतं. बरोबर. 5.25 या पद्धतीने वाचायचं. लक्षात येतं? मग मी ते सांगणार आहे तुम्हाला. बघा आता भाग लिहितो. म्हणजे आता तुम्ही पाव म्हणल्यानंतर पाव वडा कुठे आहे म्हणणार. बरोबर आहे ना. वडा आहे का इथं? पाव भाग आहे. पाव भाग म्हणजे काय? 4 भागापैकी 1 भाग. अर्धा भाग आणि पाऊण भाग. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय माहितीये का? तुम्हाला हे कायम येणार. 5वी तासा, 4थी तासा, 6वी तासा, 8वी चा, परत कुठेही जा हे येणार. लक्षात ठेवायचं. पाव भाग, अर्धा भाग आणि पाऊण भाग हे कायम लक्षात ठेवायचं. पाऊण किलो साखर भाग, पाऊण किलो साखर आण म्हणलं तर 1 किलो होईल का? पाऊण किलो म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. लक्षात ठेवायचं. पाव किलोचे असे किती भाग लावणार? 3 भाग. मग पाऊण किलो साखर म्हणजे किती ग्रॅम होईल रे? कुणाला येतंय? पाऊण किलोग्रॅम साखर म्हणजे किती ग्रॅम साखर? गुड. 750 ग्रॅम साखर. हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे बघा. पुढे आपलं काहीतरी असतं. पुढे एक घटक आहेत. धारकता, वस्तुमान, लांबी. यामध्ये आपल्याला ते परत शिकायचं आहे त्याचं रूपांतर. बरोबर आहे का? पुढे लक्ष द्या. मग आता पाव भाग व्यवहार्य अपूर्णांकात कसं लिहितो? व्यवहार्य अपूर्णांकात 1/4. अर्धा भाग कसा लिहितो? 1/2 पण लिहितो किंवा 2/4. आणखी कसं लिहू शकतो? 3/6 पण लिहू शकतो. म्हणजे निम्मा ना. अर्धा म्हणजे निम्मा. किंवा 50/100. चुकलं का माझं काय? मी जर अर्धा असं लिहिलं 50/100 चुकलं का काय? अर्धाच आहे ना तो पण. ठीक आहे. पण आपण असा लिहितो जनरली. बरोबर आहे काय? 1/2 2 भागापैकी 1 भाग. आणि पाऊण भाग म्हणजे काय? 3/4. हे कशात लिहिलं मी? व्यवहार्य अपूर्णांकात. बरोबर. व्यवहार्य अपूर्णांक. आता लक्षात आलं तुमच्या. व्यवहार्य अपूर्णांक आणि आता दशांश अपूर्णांकात लिहू आपण. हे तर सांगितलं तुम्हाला मी कसं लिहायचं. कसं लिहिणार? पूर्ण काय आहेत का? 0.5. यालाच आपण 50 म्हणू शकतो. ह्याला आपण 50 म्हणू शकतो. 500 म्हणजे असं म्हणू शकतो पुढे. बरोबर आहे का? मग आता मला सांगा 0.5. आता 1/4 पाव भाग कसा लिहिणार मग तुम्ही? 0.25 या पद्धतीने लिहू शकता. या पद्धतीने. आणि पाऊण भाग कसा लिहिणार? 0.75. म्हणजे आपण हे 100च्या ह्याच्यात केले बघा. लक्षात येते का? 100चा पाव भाग 25, 100चा अर्धा भाग 5, 100चा पाऊण भाग 75. आलं का लक्षात? हे तुम्ही पाठ म्हणजे लक्षातच ठेवा. लक्षात राहतं तुमच्या. काय आवड नाही. पाव भाग म्हणजेच कसा लिहितो? दशांश अपूर्णांकात 0. इंग्रजी चालू पॉइंट. आपल्या मराठीत असतं. अर्धा भाग 0.5 आणि पाऊण भाग 0.75. हे जर तुम्ही भागात घालवलं ना तरी पण तुमच्या लक्षात येतं. 4 न 1 ला भाग घालवला. मी घालवून दाखवतो तुम्हाला. फक्त लक्ष द्या. नाही आलं तर काय प्रॉब्लेम नाही. फक्त लक्ष द्या. आता बघा 4 न 1 ला भाग जातो का?
शून्याचा, परत किती शिल्लक राहिलं 1, तिच्यावर घेतलं 0, किती झालं 4, दोन्ही 8, किती शिल्लक राहिलं 2, तिच्यावर घेतलं 0, 4 पंच 20. आला का आला का आला का नाही? म्हणजे तुम्हाला भागाकारानं सुद्धा हे येतं, फक्त त्याचा सराव पाहिजे तुम्हाला. सराव झाल्यानंतर पटकन तुम्ही जर आता 2 ने 1 ला भागावलं तर 0.5 उत्तर येणार तुमचं. येणार ना? येतं. या पद्धतीने आपण करू शकतो. फक्त हे लक्षात ठेवा. काय कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा? पाव भाग, अर्धा भाग, पाऊण भाग. हा मग मला आता सांगा रे, सव्वा भाग कसा लिहिणार? सव्वा 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 भाग किंवा सव्वा कसं लिहिणार सांगा बरं. सव्वा म्हणजे किती असतं? 1 आणि बोला 1 आणि पाव भाग असतो. 1.1/4. मग हेच लिहू शकतो ना, 1 पूर्ण आणि पाव भागाला काय आहे? बरोबर आहे का? म्हणजे सव्वा भाग कसा लिहिला मी? 1.1/4. तेच मी कसं लिहिलं? चिन्ह 2. म्हणजे हा पण सव्वा झाला, हा पण सव्वा झाला. बरोबर आहे की नाही? हा पण सव्वा झाला, हा पण 1.4 लिहायचं. मग कसं लिहिणार 1.4? मी इथे लिहू? हा बरोबर आहे, 1.4. गुड, हुशार आहे तुम्ही. 1.4 अगोदर व्यवहारात सांगा 3.3/4. आता दशांश चिन्ह देऊ आपण. 3 झाले. आता अपूर्ण किती आहे? पाऊण भाग आहे. पाऊण भागाला काय? 7/5 झालं 1.4. झालं का 1.4? हे व्यवहारात लिहिलं, हे दशांश अपूर्णांकात. काय अवघड आहे? आता याची बेरीज शिकू आपण. बेरीज एकदम सोपी सोपी. स्थानिक किंमत. स्थानिक किंमत शिकायची का? बरं, स्थानिक किंमत शिकू. बघा या ठिकाणी वाचा. काय काय? 27.5. याची स्थानिक किंमत. पुन्हा स्थानिक किंमत काढायची सांगा. इथं लिहू वर स्थानिक किंमत. सोपे. स्थानिक किंमत. आपल्याकडे वेळ कमी आहे बघा, 10 मिनिट राहिले. आता स्थानिक किंमत 2ची. हा इथं लिहितो मी 2.7/5. 0.5 आहे ना हे. समजा 5ची स्थानिक किंमत. काय झालं? ओके, बघा आपल्याला स्थानिक किंमत द्यायची. 2ची स्थानिक किंमत किती येईल रे? मग 2 5 20. 7ची स्थानिक किंमत 70. 7 कारण 7 ही एकच स्थानी आहे. आता या 5ची स्थानिक किंमत 5 येईल का? एकच स्थानी आहे का? दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहे. मग याची स्थानिक किंमत कशी लिहायची असते? पॉइंट तर आहे ना मध्ये, आहे ना पॉइंट. एकदम सोपं आहे, फक्त पॉइंट लिहायचा. पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह. आणि किती आहे पुढं? 5. काय अवघड? काय अवघड? म्हणजे 27 मधल्या 2ची स्थानिक किंमत 20, 7ची स्थानिक किंमत 7 आणि 5ची स्थानिक किंमत 0.5. काय अवघड? आरोही काय अवघड? नाही अवघड. ओके, आता आणखी एक उदाहरण घेऊ. घ्यायचं का? पटकन सांगायचं. या 4ची स्थानिक किंमत 400. या 7ची स्थानिक किंमत 4ची स्थानिक किंमत त्याची 0.5. 6ची सांगा 0.0. बरोबर आहे का? 5 म्हणून याला 0 आणि परत 6. दशांश चिन्हाच्या पुढे 2 आहे ना, इथं 0 द्यायचं आहे. काय अवघड आहे का? म्हणजे प्रत्येकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहिता येते. याच्यावर जर काय अडचण आली तर तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दुपारच्या सत्रामध्ये विचारू शकता. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी हे स्थानिक किंमत आपल्याला थोडं
वेगामध्ये किंवा फास्ट सांगितले. एकदम सोपं आहे. दशांश चिन्हाच्या पुढे गेलं की काय करायचं, हा शून्य लिहायचा. या इथं जर एखादा अंक असला अजून तर काय करायचं, 2 शून्य आणि 2 अंक लिहायचा. बरोबर आहे का? बोला की बरोबर ना. ही झाली याची स्थानिक किंमत. ओके, आता त्याच्यानंतर पुढचं बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला 5 मिनिटं शिल्लक आहे. या दशांश चिन्हाची बेरीज आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी लक्षात येते. बघा आता बेरीज आणि वजाबाकी कोणत्या पद्धतीने होऊ शकते सांगू. बघा एक उदाहरण घेतो, वाचा. कोण वाचतंय? मला जरी ऐकू येत नसेल तर तुम्ही वाचू शकता. तुमच्या शाळेतील सर किंवा तुमचे सहकारी विद्यार्थी या ठिकाणी वाचन तुमचं ऐकू शकतात. मला सांगा आता करा बेरीज. आपण करतो तशीच करायची. काय अवघड आहे? ही कशी मांडणी आहे? आडवी मांडणी आहे. पुढे बघा समोर. आता आपण काय करू? उभी मांडणी. 23.6 बेरीज 74.2. दशांश चिन्हाची तर अगोदर बेरीज करायची उजव्या बाजूची, परत या बाजूची. करा बेरीज. 6 आणि 2 दशांश चिन्ह आहे असं. 3 आणि 4 7, 2 आणि 7 काय अवघड? काय अवघड? म्हणजे या दोन्हीची बेरीज किती आली? कोण वाचून दाखवतंय? छान वाचा. 9 9 97.8 या पद्धतीने किंवा 97.8 या पद्धतीनेही आपण हा अपूर्णांक वाचू शकता. एक उदाहरण, आता एकदम सोपं उदाहरण देतो तुम्हाला. कुणाला येतंय बघू. या पद्धतीने बेरीज आणि याच पद्धतीने वजाबाकी करायची. म्हणजे तुम्हाला ते जमणार आहे, येणार आहे वजाबाकी आणि बेरीज. यामध्ये काय अवघड असं काही नाही. फक्त एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. सांगू उदाहरण? सांगू. हळूहळू लिहितो, तुम्ही लिहून घ्या. पावणे 5 हा अपूर्णांक दशांश लिहितो अपूर्णांकात हे गणित आहे. 5.5 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात लिहा. जमलं? तुमच्या शाळेतील सरांना दाखवू शकता तुम्ही किंवा तुमचे शेजारी मित्र मैत्रिणी तुमचे बसलेत ना इयत्ता 5वी 4थी 7वी 8वीचे, त्यांनाही हे उदाहरण तुम्ही दाखवू शकता. 5.5 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात लिहायचा. आता मी सांगतो कसा लिहायचा. 5.5 अगोदर व्यवहारात लिहू. सराव होईपर्यंत किंवा आपल्याला सवय होईपर्यंत आपण व्यवहारात लिहायचं. व्यवहारात कसं लिहितो? 4.3/4 म्हणजेच 5.5. आता आपल्याला ह्याच्यात लिहायचा. कशात लिहायचा सांगा? दशांश अपूर्णांकात लिहायचा. कसा लिहिणार? 4 पूर्णांक. आणि तुम्हाला इथे दिसतं ना पाऊण. पाऊणला किती असतं? पॉइंट. इंग्रजीत येतं, परंतु मराठीत दशांश चिन्ह 7.5 म्हणजे हे झालं आपलं करेक्ट उत्तर किंवा बरोबर उत्तर. ह्या पद्धतीने आपण काढू शकतो. लक्षात येतं तुमच्या? या पद्धतीने उदाहरणाचा सराव करा. किंवा आणि एक लास्ट उदाहरण फक्त लिहून घ्या. तुम्हाला फक्त लिहून देतो, ते तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. हेच देतो. 4.75 वजा किती बरोबर 2. बघा हेच उदाहरण आहे. मग इथं चौकटीच्या जागी कोणता काय येईल? कोणता अपूर्णांक दशांश अपूर्णांक येईल? हे उदाहरण तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दाखवू शकता. काय उदाहरण? 4.75 वजा किती बरोबर 2.25. हेच कसं वाचणार? 5.5
वजा किती बरोबर 2.25. तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. आपली वेळ संपलेली आहे. यानंतर दुसरी तासिका या ठिकाणी होणार आहे. अर्धा तास माझं या ठिकाणी दशांश अपूर्णांकात वरची तासिका आपण सर्वांनी वेळ देऊन ऐकली त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्तेमधलाच आज पुढील घटक जो आहे समसंबंध. आणि या समसंबंधामध्ये बघा 3 उपघटक येतात. पहिला घटक आहे आकृत्या, दुसरा आहे शब्दसंग्रह आणि तिसरा आहे संख्या. संख्या हा तिसरा उपघटक आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. हा घटक पाहताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी जे की या घटकामध्ये गरजेच्या आहेत ते आपण समजून घेऊ, थोडक्यात बघू आणि त्या बाबींवरच आपले जे काही प्रश्न असतील ते आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. संख्या. संख्यांच्या बाबतीत पुढील प्रकारे संबंध असू शकतात. आता समसंबंध या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहितीच आहे. बघा A, B, C आणि D म्हणजे जे की असते प्रश्नचिन्ह. आपल्याला बघा A व्यक्ती आणि B व्यक्तीमध्ये या दोघांमध्ये जो काही संबंध आहे तोच संबंध आपल्याला C आणि पुढील व्यक्ती D असेल यामध्ये आपल्याला शोधायचा असतो. या दोघांमध्ये जो काही सारखेपणा आहे तोच सारखेपणा आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये शोधायचा असतो आणि चौथं पद आपलं हे असते उत्तर. ठीक आहे. बघा मग काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत हा घटक पाहताना. तर ते कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण आज बघणार आहोत. बघा पट पहिले पद दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असते. ठीक आहे. किंवा तिप्पट असू शकते, निमपट असू शकते किंवा पावपट असते. बघा वर्ग, घन दुसरे पद पहिल्या पदाचा काय असू शकतो वर्ग असू शकतो. म्हणजे हे जे काही दुसरं पद आहे ते ह्या पहिल्या पदाचा काय असू शकतो वर्ग असू शकतो किंवा घन असू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये -1 असू शकतो किंवा +1 असू शकतो वर्गामध्ये किंवा घनामध्ये -1 असू शकतो किंवा -2 असू शकतं. अशा स्वरूपाचा संबंध त्यामध्ये असू शकतो. किंवा पाढा दुसरे पद पहिल्या संख्येच्या पाढ्यात असू शकते. ठीक आहे. म्हणजे काही पटींमध्ये आपल्याला ते दिसू शकते. आता यावर आधारित आपण प्रश्नांमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत की हे नेमके मुद्दे काय आहेत. दुसरे पद पहिल्या पदाच्या 1/3 असते किंवा असू शकते. ठीक आहे. किंवा पुढील मुद्दा बघा पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन वजा तेच पद. बघा पहिल्या पदाचा वर्ग आणि त्याच पदाचा काय केला इथं वजाबाकी केलेली आहे आणि आपल्याला हे केल्याच्या नंतर बघा आपलं दुसरं पद मिळू शकते. ठीक आहे. पुढील मुद्दा बघा पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन किंवा तेच पद म्हणजे पहिलंच पदाची काय असू शकते इथं बेरीज असू शकते. काय असू शकते बेरीज आणि बरोबर असू शकते आपलं दुसरं पद. म्हणजे अशा स्वरूपाचे संबंध यामध्ये असू शकतात. किंवा पहिल्या पदातील अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार त्याचा वर्ग किंवा घन हे दुसरे पद असू शकते. याशिवाय आणखीन खूप संबंध येऊ शकतात. ठीक आहे. वर्गांची बेरीज केलेली असू शकते किंवा गुणाकार भागाकार. ठीक आहे. आपण बघूया पुढील प्रश्न या घटकावर आधारित प्रश्न. आता प्रश्न बघूया कसा असतो. प्रश्न पहिला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. बघा हे आहे पहिलं पद दुसरं पद. ठीक आहे. तिसरं आणि इथं चौथं पद असणार आहे आपलं उत्तर. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे आणि तो आता इथे बघा तो शोधून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे या दोघांमध्ये जो काही संबंध आहे तोच संबंध या तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आपल्याला
दिसणार आहे. ठीक आहे, आता आपण हा प्रश्न सोडूया. ठीक आहे, 10 50 9 किती, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, 10ला जर आपण 5नं गुणलं तर आपल्याला किती मिळते विद्यार्थी मित्रांनो? 50. म्हणजे बघा दुसरं पद मिळालं. ठीक आहे, मग ही 10ची काय आहे? 5 पट आहे. बघा तिसरं पद काय आहे आपल्याकडे? 9. मग याचीही कितवी पट असणार आहे? 5च पट असणार आहे. ठीक आहे, 9 5 45. ठीक आहे, आता 45 हा पर्याय आपल्या पर्यायामध्ये आहे का? 45 हे उत्तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. बघा पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया आपण. आता प्रश्न सर्वांमध्ये सारखाच येणार आहे. या घटकावर आधारित जो काही प्रश्न असतो तो सगळ्यांमध्ये सारखाच येतो. ठीक आहे, आता इथे बघूया आपण. बघा आता यामध्ये पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद. आता या दोघांमध्ये कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे ते सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा इथं आहे सुरुवातीला 4 आणि 4चा वर्ग किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 16. बघा इथे दिसतोय आपल्याला 16. पुढील संख्या काय आपल्याकडे? 3. 3चा वर्ग किती असतो आपल्याकडे? 9. बघा इथे 9 दिसतोय त्याच्या पुढे. आणि पुढील संख्या आहे आपल्याकडे, अंक आहे 1 आणि 1चा वर्ग असतो 1च. आणि हे जर सगळे अंक जर आपण जोडले 16, 9 आणि 1 म्हणजे 1691 मिळते मित्रांनो आपल्याला, जे की आहे आपलं दुसरं पद. आता तोच संबंध, हाच संबंध आपल्याला चौथ्या पदासोबत दिसून येणार आहे. ठीक आहे, इथं किती आहे? 237. ठीक आहे, मग 2चा वर्ग येणार इथं. 2चा वर्ग म्हणजे किती आपला? 4. आता पुढचा अंक किती आपल्याकडे? 3 आहे. 3चा काय येणार इथं वर्ग? 9. पुढील अंक काय आहे आपल्याकडे? 7. ठीक आहे, काय आहे? 7 आणि 7चा वर्ग म्हणजे या संख्येचा वर्ग किती येणार आहे? 49. आणि हे जर आपण व्यवस्थित अरेंज केले 4, 9 आणि 49 म्हणजे 4949. हा संबंध आपण या दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदांमध्ये होता तोच संबंध किंवा त्यालाच अनुसरून असलेला संबंध आपण काय शोधला? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये शोधून काढला. तर आपल्याला ही संख्या मिळाली. ही संख्या आपल्या पर्यायामध्ये आहे का बघा? पहिलं आहे का? नाही. दुसऱ्यामध्ये नाही. तिसऱ्यामध्ये आहे बघा 4949 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा 2 4 4 2 4. बघा एक अपूर्णांक आहे आपल्याकडे 2/4. ठीक आहे, 64/8 आणि 125 छेदामध्ये 216. यामध्ये आपल्याला चौथं पद दिलेलं आहे. पहिलं, दुसरं आणि चौथं. तिसरं पद आपल्याला दिलेलं नाही. मध्ये इथे अंशामध्ये आणि छेदामध्ये काहीतरी असणार, कुठली तरी संख्या येणार आहे. ते कोणती संख्या असेल ते आपण इथं शोधूया. बघा इथं 2 जर घेतला आपण, पहिला अपूर्णांकाच्या बाबतीत बघतोय आपण 2/4. आता 2चा जर घन घेतला तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? 8. ठीक आहे, तर पुढची संख्या काय आपल्याकडे? 4 आहे. 4चा जर घन घेतला तर आपल्याला किती मिळतो? 64. बघा 8 आणि 64 आपल्या दुसऱ्या पदामध्ये आहेत. ठीक आहे, पण कुठे आहे? 8 आहे छेदामध्ये आणि 64 आहे अंशामध्ये. बघा या 2चा घन इथं छेदामध्ये दिसतो आपल्याला आणि या 4चा घन इथं अंशामध्ये दिसतो, म्हणजे हा तिरपा झाला आहे बघा. मग इथे पण सेमच असणार. 125 या संख्येचा घन आणि 216चा घन. ठीक आहे, मग 125 बघा 125 हा कितीचा घन आहे? 5चा घन आणि 6चा घन 216 हा काय आहे? 6 या संख्येचा घन. बघा वर्ग आणि घन हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला उदाहरणं सोडवताना. एक 30 पर्यंत किंवा 20 पर्यंतचे घन आणि 30 पर्यंतचे वर्ग हे खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांनी काय करून घ्यायचे? पाठ करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा 125 हा काय आहे? 5चा घन. ठीक आहे, आणि 216 हा काय आपला? 6चा घन. पण हे आहे तसेच आहेत का? इथे 5 आणि इथे 6. इथे बघा इथे काय झालं आहे? यामध्ये तिरपा झाला आहे. ठीक आहे, मग इथे पण काय होणार आहे?
तिरपा 216 हा काय आहे 6चा घन आणि 125 हा काय आहे 5चा घन. म्हणजे या स्वरूपात काय असेल त्याची विद्यार्थी मित्रांनो मांडणी असेल. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल आपलं तिसरा हे असेल आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा आपल्याला पद दिली आहेत 241, 4124, 372. ठीक आहे. सुरुवातीला आपण या प्रश्नांमध्ये काय करत असतो पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे ते आपण शोधत असतो. ठीक आहे. चला तर आपण प्रश्नामध्ये कोणता संबंध आहे ते शोधू. बघा पहिला अंक बघा इथे 2 आहे पण इथे किती आहे 4 आहे. मग या 2ला जर आपण काय केलं 2नी गुणलं तर आपल्याला 4 ही संख्या मिळते. बघा इथे बघा हे 4 हा अंक आहे आणि इथे किती आहे आपल्याला 12 अंक मिळाला. मग आपण काय केलं बघा इथे 2नी गुणलेलं आहे. आता 4ला बघा 4ला जर आपण काय केलं 2च्या पुढील संख्या म्हणजे 3 या संख्येनं जर गुणलं 4 ते किती मिळते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 12. 12 ही संख्या आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे. आता पुढील अंक काय आहे आपल्याकडे 1 आहे. 1 आहे 1ला जर मी काय केलं 4नी गुणलं तर आपल्याला किती मिळते विद्यार्थी मित्रांनो 4. मग याची मांडणी करून घेऊया व्यवस्थित. 4, 12 आणि 4 म्हणजे 4124 म्हणजे आपला संबंध लागला व्यवस्थित. ठीक आहे. मग हाच संबंध आपल्याला या तिसऱ्या पदासोबत जोडवायचा आहे. बघा ठीक आहे. बघा पहिली अंक याला काय करू आपण 2नी गुणू म्हणजे 3 गुणेला 2 असेल म्हणजे 6 मिळेल आपल्याला. हा असेल आपला पहिला अंक. ठीक आहे. पुढील अंक काय आहे आपल्याकडे 7 आहे. 7ला आपण कशाने गुणू पुढील संख्येने म्हणजे 3नी गुणू म्हणजे 7 त्रिक किती मिळेल आपल्याला 21. पुढील संख्या बघा अंक बघा आपल्याकडे किती आहे 2. 2ला आपण काय करू इथं 3नी गुणलं इथे किती गुणू आपण 4ला म्हणजे आपल्याला किती मिळेल बेदुचोक 8. बघा या संख्येची जर आपण व्यवस्थित मांडणी केली तर आपल्याला मिळतो 6, 21 आणि 8 म्हणजे 6218 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. बघा 6218 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण या घटकावर आधारित. ठीक आहे. आता बघा 52, 254, 93 तर आपलं चौथं पद काय असेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा आपल्याला काय दिलं आहे पहिलं पद 52. ठीक आहे. आता यामध्ये बघा पहिला अंक आहे आपला 5 आणि 5चा वर्ग किती असतो 25 आणि दुसरा अंक आहे आपल्याकडे 2 आणि 2चा वर्ग असतो 4. याची जर मांडणी केली तर किती मिळते आपल्याला 254 म्हणजे 254 हा संबंध आपला बरोबर आहे. ठीक आहे. मग हाच संबंध आपल्याला तिसऱ्या पदामध्ये आणि चौथ्या या दोघांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. तर आपण हा संबंध योग्य आहे का ते शोधू आपण. ठीक आहे. 93 ही संख्या आहे बघा आपल्याकडे. ठीक आहे. या संख्येतला पहिला अंक बघा 9 आहे. 9चा वर्ग किती येतो 81 आणि पुढील अंक आहे आपल्याकडे 3. 3 या अंकेचा वर्ग किती येतो 9 म्हणजे याची जर मांडणी केली तर आपल्याला किती मिळते 81 9 म्हणजे 819. 819 आपला पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. यामध्ये बघा पहिलं पद आहे आपलं 26, 38, 48 किती. ठीक आहे. 26 38 तर 48 किती अशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो. ठीक आहे. आपण सुरुवातीला या दोघांमध्ये काय संबंध आहे ते शोधून घेऊया. 26 38. ठीक आहे. आता बघा हे 2 अंक आहे. या 2 अंकांची जर आपण काय केली गुणाकार केला 2 गुणाकारामध्ये 6 तर आपल्याला किती मिळतो 12. या 2 अंकांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती मिळते 12 आणि या पूर्ण संख्येचा जर आपण काय केली यामध्ये जोडली म्हणजे आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळते बघा 6 अधिक 2 8 2 अधिक 1 3 38 मिळते. म्हणजे आपलं जे काही लॉजिक आहे आपण जो काही संबंध शोधला की यामध्ये गुणाकार करून त्याच्यामध्ये तेच पद काय केलं
जोडलं त्यावेळेस आपल्याला दुसरं पद मिळालं. म्हणजे आपण सुरुवातीला जे मुद्दे बघितले होते तेच मुद्दे बघा इथे सगळे लागू होत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं हे लॉजिक बरोबर आहे. तर आता हेच लॉजिक आपण तिसऱ्या पदाशी जोडून बघू. किती आहे इथं 48. ठीक आहे, पहिला अंक 4 गुणाकारामध्ये दुसरा अंक 8, 8 चौक 32 आणि बघा 30 संख्येची काय करायची आपल्याला बेरीज. म्हणजे आपण काय करू यामध्ये 32 मध्ये 48 जोडू. 8 आणि 2 10शी 0, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे किती मिळते बघा आपल्याला 80. 80 आपल्या पर्यायामध्ये आहे का बघा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला 80 बघायला मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे, आता बघा काय दिसतो आपल्याला. ठीक आहे, या प्रश्नामध्ये बघा आपल्याला 6 12 तर 4 किती. ठीक आहे, आता आपण जर एक लॉजिक लावलं तर 6 दुणे किती मिळतात आपल्याला 12. म्हणजे याला जर आपण 2नी गुणलं तर आपल्याला दुसरं पद मिळतं. आता आपण काय करू तिसऱ्या पदाला म्हणजे 4ला आपण 2नीच गुणू. म्हणजे आपल्याला किती मिळतात 4 2 8. हे आपलं लॉजिक असू शकतं. बरोबर आहे हे लॉजिक आपलं. पण बघा पर्यायामध्ये आपल्याला 8 कुठं बघायला मिळतो का. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. म्हणजे हे लॉजिक आपलं बरोबर असू शकतं का नाही. म्हणजे हे लॉजिक आपलं इथे या प्रश्नासाठी योग्य नाही आहे. म्हणजे आपल्याला दुसरं कुठलं तरी लॉजिक लावावं लागेल. मग काय बरं लॉजिक असू शकते. ठीक आहे, बरं बघा इथे 6चा घन आपल्याला किती मिळतो 164. सॉरी 6चा घन आपल्याला किती मिळतो इकडे 6चा घन मिळतो आपल्याला 216. ठीक आहे, या घनामध्ये बघा एक संख्या आहे 216. या संख्येमधला जर प्रत्येक अंकाला जर आपण गुणलं. ठीक आहे, 2 गुणिला 1 गुणिला 6 याचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल बेक बे. ठीक आहे, आणि साइन 2 इथं 12 ही संख्या मिळेल बघा आपल्याला. ठीक आहे, मग आपण काय करू पुढील जो काही संख्या आहे आपल्याकडे पुढील पद आहे 4. या 4चा आपण काय घेऊ घन घेऊ. 4चा घन किती आहे 64. म्हणजे यामध्ये आपल्याला 2 संख्या मिळतात, 2 अंक मिळतात. मग या 2 अंकांचा आपण काय करून स्वतःसोबत गुणाकार करून घेऊ. 6 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 6 चौक किती मिळतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 24. ठीक आहे, आता 24 पर्यायामध्ये आहे का बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 24 बघायला मिळतंय. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे याचं अचूक उत्तर. ठीक आहे, बघा प्रश्न आपल्याला दिसायला सोपा वाटतो, सिंपल वाटतो, पण लॉजिक यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आपण निरीक्षण करायचं व्यवस्थित, 1-2 लॉजिक लावून बघायचे त्यामध्ये आणि नंतरच आपण प्रश्न अचूक सोडवायचा असतो. आता यामध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळते. ठीक आहे, 4396, 6475 आणि 3485. तर उत्तर आपलं काय असेल. आपण काय करत असतो सुरुवातीला सर्वात आधी या दोघांमध्ये हे जे काही 2 पद आहेत पहिलं आणि दुसरं यामधला काय संबंध आहे तो आपण शोधूया सुरुवातीला. ठीक आहे, बघा इथे पहिला अंक किती आहे 4. आता 4 आणि इथे किती आहे पहिला अंक 6. ठीक आहे, 4 मध्ये जर आपण काय केले 2 मिळवले तर आपल्याला 6 अंक मिळतो. आता बघा या दुसऱ्या अंकामध्ये आणि दुसऱ्या पदाच्या दुसऱ्या संख्येमध्ये आता इथे 3 आहे, इथे काय आहे 4 आहे. म्हणजे इथं अधिक 1 झालेला आहे बघा. 3 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 4 मिळतो आपल्याला. आता पुढील अंक बघा 9 आहे आपल्याकडे. या 9 मध्ये आणि या 7 मध्ये काय फरक दिसून येतो. 9 मध्ये जर आपण काय केले 2 वजा जर केले तर आपल्याला 7 ही संख्या मिळते. आणि शेवटच्या अंकामध्ये बघा इथे आहे आपल्याकडे 6 आणि इथे आहे आपल्याकडे 5. यामध्ये जर आपण काय केलं 1 वजा जर केला तर आपल्याला 5 ही संख्या मिळते. ठीक आहे, बघा आपल्याकडे 4 अंक आहेत आणि 4 अंकांमध्ये आपल्याला काय केलं आहे सर्वात आधी पहिले 1 प्लस केलेला आहे, 2 प्लस केलेला आहे, त्याच्यानंतर 1 प्लस केलेला आहे, नंतर आपल्याला काय केलेलं आहे 2 वजा केलेले आहेत आणि नंतर 1 वजा केलेले आहे. बघा हा सिक्वेन्स आहे.
हा आपल्याला फॉलो करून म्हणजे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत काय आपल्याला संबंध या दोघांमध्ये दर्शवायचा आहे. ठीक आहे, बघा आपण संख्या लिहून घेऊ. 3 4 8 5. ठीक आहे, याचा संबंध पुढील संख्या कोणती असेल? बघा सुरुवातीला आपण काय करू, 3 मध्ये काय करू, 2 जोडून घेऊ म्हणजे आपल्याला 5 ही संख्या मिळेल. त्याच्यानंतर दुसऱ्या अंकांमध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, 1 प्लस करायचा आहे म्हणजे इथं किती मिळेल आपल्याला, 4 मध्ये जर 1 मिळवलं तर 5 मिळेल. पुढील अंकामध्ये बघा 8 मध्ये जर आपण काय केलं, 2 वजा जर केलं तर आपल्याला किती मिळेल, 6 मिळेल बघा. आणि 5 मध्ये जर आपण काय केलं, 1 वजा जर केलं, इथं 2 केलं इथं 1 केलं तर किती संख्या मिळते बघा आपल्याला, 4 मिळेल. ठीक आहे, 5564. कुठे पर्यायामध्ये बघा आपल्याला किती मिळतो, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा आपल्याला ही संख्या मिळते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे, या प्रश्नामध्ये बघा आपल्याला 3564, 6 आणि 7827. तर आपलं प्रश्न म्हणजे आपला इथं उत्तर काय असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सुरुवातीला आपण काय करू, या संख्येमध्ये कोणता संबंध आहे दुसऱ्या पदासोबत ते आपण सुरुवातीला शोधू. ठीक आहे, 3564. आता या संख्येमध्ये असलेल्या प्रत्येक अंकांची जर आपण बेरीज केली तर किती मिळते बघूया. 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4. ठीक आहे, 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 3 18 म्हणजे आपल्याला किती मिळते याची बेरीज 18. आणि 18ला जर आपण 3 न भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळते विद्यार्थी मित्रांनो, 6. 6 त्रिक 18. ठीक आहे, आपल्याला म्हणजे दुसरं पद इथं मिळते. ठीक आहे, मग आपण हा संबंध लावूया तिसऱ्या पदासोबत. ठीक आहे, मग किती आपल्याकडे संख्या, 7827. याही संख्येमध्ये असलेल्या सर्व अंकांची आपण काय करून घेऊ, बेरीज करून घेऊ. 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 7. बघा 7 आणि 7 14 आणि 2 16 आणि 8 24. ठीक आहे, 24ला जर आपण 3 जर भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळते, 8. 8 त्रिक 24. बघा 8 ही संख्या मिळाली आपल्याला. मग 8 ही संख्या आपल्या पर्यायामध्ये आहे का, पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळते बघा म्हणजे हे असेल आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे, 42 10 तर 93 किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. यामध्ये बघा या दोघांमध्ये आपण सुरुवातीला संबंध शोधून घेऊया. कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे, इथे आहे आपल्याकडे 42 सोबत 10 आपल्याला आणायचे आहेत तर ते कसे येऊ शकतात आपण बघू. बघा इथं पहिली अंक आणि दुसरा अंक, 4 दोन्ही किती मिळतात आपल्याला, 8. ठीक आहे, आणि 4तून जर आपण वजा 2 केले तर आपल्याला किती मिळतात इथे, 2. आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती मिळतात आपल्याकडे, 10. म्हणजे आपलं दुसरं पद मिळते आपल्याला. मग हा संबंध आपण इथे या 93 सोबत आणि आपल्याला जी काही पद मिळणार आहे त्या पदासोबत आहे का ते आपण इथे बघू. ठीक आहे, आता 9 गुणाकारामध्ये 3 9 त्रिक 27. ठीक आहे, आणि 9 वजा 3 म्हणजे आपल्याला किती मिळतात, 6. ठीक आहे, आणि या दोघांची आपण काय करून घेऊ, बेरीज. ठीक आहे, 7 आणि 6 13, 13शी 3 हातचा आला 1, 2 आणि 1 3 म्हणजे आपल्याला किती मिळतात, 33. आणि 33 आपल्या पर्यायामध्ये ऑप्शन आहे का बघा, पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे, आता पुढील प्रश्न. आता या घटकावर आधारित तुम्ही काय करा, सराव करा. ठीक आहे, या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला काही सरावासाठी देत आहे 2-3. ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि आजच्या तासिकेमधले आजच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण काय करा, या घटकावर काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आता पुढील घटक आहे हा आपला समानपद ओळखणे. आता हा नवीन घटक आहे. या घटकावर आधारित आपल्याला 2 प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता हा घटक जो आहे खूप सोपा आहे. ठीक आहे, आता यामध्ये काही बाबी महत्त्वाच्या आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेऊया. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या घटकामध्ये. ठीक आहे, तर समानपद ओळखणे म्हणजे काय,
आता समान म्हणजे सर्वांना माहीत आहे तसंच म्हणजे हुबेहूब जसं आहे तसंच आपल्याला ओळखायचं आहे असं प्रश्नाकृती दिलेली असेल आणि आपल्याकडे 4 पर्याय असतील 1 2 3 आणि 4. तर यामध्ये जशी प्रश्नाकृती दिलेली आहे त्याच स्वरूपाची उत्तराकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काही मुद्दे बघू यामध्ये असलेले महत्त्वाचे. आता समान म्हणजे काय असते? सारखी, हुबेहूब पद. आपल्याला ही काय दिलेली असते? आकृती दिलेली असते. या प्रकारात प्रश्नाकृती दिलेली असते, तिचे निरीक्षण करून दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून तिच्यासारखे हुबेहूब दिसणारी आकृती ओळखून अचूक पर्याय असणारे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे. आता समान पद कसं ओळखायचं? ठीक आहे, या प्रश्नामध्ये कशा स्वरूपाचं आपण ओळखायचं त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण समजून घ्या. प्रश्नाकृतीचं आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. काय त्याच्यामध्ये बारकावे आहेत आहे की नाही हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, पुढील मुद्दा काय आहे? प्रश्नाकृतीमध्ये आलेले चिन्ह किंवा आकृत्या पाहून उत्तर आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. प्रश्नाकृतीच्या बाहेरील भागावर चिन्ह किंवा आकृत्या पाहून त्याचं आपल्याला उत्तराकृतीमध्ये निरीक्षण करायचं आहे. शक्यतो पर्याय कट पद्धतीचा अवलंब करावा. अवलंब म्हणजे वापर करावा. आता कट पद्धती ही आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे, त्याला आपण कॅन्सलेशन मेथड म्हणतो. ठीक आहे, ते आपण मागच्या तासिकेमधले बघितली आहे. ठीक आहे, तिचा वापर करून आपण आपली शक्यता वाढते विद्यार्थी मित्रांनो अचूक प्रश्नापर्यंत पोहोचण्याची. तर या प्रश्नावर आधारित आपण प्रश्न बघूयात. ठीक आहे, आता पुढील प्रश्नाकृतीचे तंतोतंत जोडणारी आकृती पर्यायातून आपल्याला काय करायची आहे? निवडायची आहे. आता तंतोतंत म्हणजे आहे तशीच आहे की नाही, त्यामध्ये जे काही बारकावे असतील ते बारकावे आपल्याला उत्तराकृतीमध्ये हवे आहेत. आहे तसेच म्हणजे हुबेहूब. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला सर्वात आधी काय करावं लागतं? निरीक्षण करावं लागतं आहे की नाही. आता या घटकामध्ये बघा, इथं आपल्याला स्टार दिसतोय, इथे आपल्याला बघा कुऱ्हाडीच्या आकाराचं आकृती दिसतंय, इथे दांडा दिसतोय, इथे वर्तुळ आहे आणि हा एक बघा एक भांड्याचा भाग दिसतो आपल्याला. ठीक आहे, आता जर या सगळ्या गोष्टींचं आपण काय करायचं? निरीक्षण करायचं. बघा इथे स्टार आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, सर्व ठिकाणी आहे. पण बघा जर तुम्ही बघितलं नीट तर इथला जो काही स्टार आहे तो या आकृतीमध्ये जसा आहे तसा इथे आपल्याला दिसत नाही. पहिल्या म्हणजे प्रश्नाकृतीमध्ये जसा स्टार आहे तसा आपल्याला इथं बघायला मिळत नाही. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 काय करणार? कॅन्सल करणार. ठीक आहे, आता इथे बघा कुऱ्हाड जर आपण याचं निरीक्षण केलं तर इथे आपल्याला इथे आहे तशी मिळते का? नाही, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 पण जाते. आता 3 मध्ये बघा याची दिशा काय बदलते, म्हणजे 3 पण आपलं चुकीचं उत्तर आहे. आता प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला दिलेली जी आकृती आहे ती बघा पर्याय क्रमांक 4शी तंतोतंत जुळते. म्हणजे ही जशी आकृती आहे त्याच स्वरूपाची आकृती. ह्या दोन्हीही आकृत्या कशा आहेत? इक्विव्हॅलन्स आहे, म्हणजे समान आहेत. कशा आहेत? समान आहेत. यामध्ये कोणताही बदल आपल्याला दिसून येत नाही. पुढील प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, आता यामध्ये बघा एक षटकोन आहे. षटकोनाच्या आतमध्ये बघा एक पाण्याचा जो थेंब असतो ना त्या स्वरूपाची आकृती दिली आहे. त्याच्यानंतर इथं एक फुलाची जशी पाकळी असते ना त्या स्वरूपाचा आपल्याला आकार दिलेला आहे. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 1 शोधा बरं. आपल्याला दिसतो का? अचूक नाही. बघा इथं वेगळंच काही आकार आपल्याला दिसून येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला आपला. दुसरा बघा याच्या आतमध्ये बघा इथं अशी रेष नाही आहे जे की इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण गेला आपला. तिसऱ्यामध्ये बघा याच्या आतमध्ये आपल्याला एक त्रिकोण दिसतोय, खूप छोटा त्रिकोण आहे बघा, दिसत असेल सर्वांना. ठीक आहे, याच्यामध्ये त्रिकोण आहे पण प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण दिसत नाही, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 पण गेला. मग उरतो काय फक्त आपल्याकडे सरतेशेवटी एक चौथा पर्याय, म्हणजे हा असेल आपलं अचूक उत्तर. बघा तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर ही आकृती आणि ही आकृती काय आहे? समान आहे, सारखीच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल याचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, एक आपल्याला षटकोन दिला आहे इथे. ठीक आहे,
एक बाहुलीच्या आकाराचं चित्र दिसतंय बघा, ज्याला 2 डोळे, नाक आणि तोंड आहे या स्वरूपाचं, पण ते भौमितिक आकृत्यांचा वापर तयार करून केलेला आहे. बघा, आपण खूप छोटा फरक आहे यामध्ये. कोणता फरक आहे तो समजून घेऊ. ठीक आहे, बघा, 2 छोटे छोटे वर्तुळ आहेत दिसतात आपल्याला. ठीक आहे, जे की त्याचे डोळे असू शकतात. आणि हे जे काही वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा जो अर्धा भाग आहे तो बघा काळ्या रंगानं रंगवलेला आहे. ठीक आहे, इथे पण बघा काळ्या रंगाने रंगवलेला आहे. पण हा जर दोन्ही भाग तुम्ही बघितले व्यवस्थित नीट, तर हे या त्रिकोणाच्या आतील भागामध्ये आहेत बघा. या बाजूनं आहे काळा रंगवलेला भाग आणि या भागात आहे इथं काळा रंगवलेला भाग. ठीक आहे, हा फरक आपल्याला समजला. मग तोच फरक आपण जो बघितला तोच फरक प्रश्नाकृतीमध्ये जो आहे तो इथे आहे का बघूया. बघा, इथं बाहेर गेला, इथे आतमध्ये आहे पण इथे बाहेर गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला आपला. पुढील पर्याय बघूया आपण. बघा, इथे आतमध्ये आहे पण इथे बाहेर गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचं उत्तर आहे आपलं. ठीक आहे, पुढील पर्याय बघूया. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, इथे बाहेर आहे आणि इथे पण बाहेर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण गेला आपला. आता पर्याय क्रमांक शेवटचा उरतो आपल्याकडे 4. बघा, इथे आतील भागात आहे, म्हणजे या त्रिकोणाला लगेच लागून काय आहे, काळा रंगवलेला भाग आपल्याला दिसून येत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे, आता यामध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल असू शकतो या प्रश्नांमध्ये. ठीक आहे, ही जी आकृती आहे, ही जी काही आपल्याला आकृती दिलेली आहे प्रश्नाकृती, ही आकृती बघा काही अंशांनी, म्हणजे 90 अंशांनी म्हणा किंवा 180 अंशांनी म्हणा. ठीक आहे, किंवा 270 अंशांनी म्हणा, ही अशी फिरवलेली असू शकते. त्या फिरवण्याची जी काही दिशा आहे ती घड्याळाच्या विरुद्ध दिशा असू शकते किंवा घड्याळ ज्या दिशेने फिरते त्याही दिशेने असू शकते. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आपल्याला शोधायची आहे, जे की असेल हुबेहूब प्रश्नाकृती जशी आहे तशीच असेल आपले उत्तराकृती. बघा, हा इथं बाण दिसतोय, इथे आहे, इथे बाहेर गेला, म्हणजे 2 कॅन्सल झाला. आता आपल्याकडे 3 पर्याय आहेत तरी पण. ठीक आहे, इथे बघा हे छोटं वर्तुळ आहे इथे. ठीक आहे, हे इथं या चौकोनाला लगेच लागून आहे पण हे इथं बाहेर गेलेलं आहे, म्हणजे हा पर्याय गेला आपला. ठीक आहे, आणखीन बघा इथे आपल्याला एक त्रिकोण दिसतोय. हा बाणाचा जो काही दिशा आहे ना ही आतल्या बाजूनं आहे, पण इथे बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला बाहेर गेलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण आपला निघून गेला. 2, 3 हे पण आधीच निघून गेले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न घेऊ 2 आणि आपण इथे थांबूया. खूप सोपी घटक आहे. यामध्ये फक्त अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थित निरीक्षण करणे, म्हणजे व्यवस्थित ऑब्झर्व करायची आकृती आणि त्या आकृतीमध्ये असलेले छोटे छोटे जे काही बारकावे आहेत, हात, पाय, कान, डोळे किंवा ज्याही काही आकृतीचा आकार असेल तो आकार आपण व्यवस्थित समजून त्याचं आकलन करून आपल्याला उत्तराकृतीमध्ये ती शोधायची आहे. बस एवढाच मुद्दा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये बघा लगेच आपण घाई करतो आणि ही बघा आपली प्रश्नाकृती आहे. ठीक आहे, लगेच उत्तर एक गोल करतो आणि पुढे निघून जातो, झाला माझा. ठीक आहे, पण असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. अतिघाई आपल्याला संकटात नेऊ शकते, म्हणजे आपले प्रश्न चुकू शकतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, थोडंसं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आपल्याला जरी बरोबर दिसत असला तरी यामध्ये छोटासा बदल आहे. बघा, इथं त्रिकोण वरती आहे. ठीक आहे, आणि इथं खाली आहे. तर इथं पण आपल्याला त्रिकोण वरती हवा होता आणि वर्तुळ खाली हवा होतं, पण यामध्ये बदल झाला. हा गेला वरती आणि हा गेला खाली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं चुकीचं उत्तर आहे. दुसरं तर बरं, हे बघा हे अंडाकृती आकार आहे, म्हणजे हा दुसरा पण गेला. इथं आयत दिसतो आपल्याला. 3 आणि 4 मध्ये बघूया, याचं जे काही डोकं आहे ते चौरसाकृती आकाराचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणजे 3 असेल आपलं अचूक उत्तर. चौथं असू शकतं का, इथे त्रिकोण आहे आणि इथे चौकोन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं अचूक उत्तर. एक शेवटचा प्रश्न बघूया आणि इथं आपण थांबूया. ठीक आहे, आता प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला काय दिसून येते बघा. ठीक आहे, एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये फुलांच्या जशा पाकळ्या असतात त्या स्वरूपाच्या पाकळ्या आहेत. ठीक आहे,
आता बघा, जर तुम्ही लगत जर बघितलं, ही मध्यभागी असलेली पाकडी आणि त्याच्याच उजव्या बाजूला असलेली ही दुसरी पाकडी. ठीक आहे. ह्या दोन पाकड्या बघा, ह्या काळ्या रंगानं रंगवलेल्या नाहीत. काळ्या रंगानं रंगवलेल्या नाहीत, मोकळ्या स्वरूपाच्या आहेत. मग अशाच दोन पाकड्या आपल्याला कुठं शोधायला भेटतात? बघा, इथं दिसून येतात आपल्याला. ठीक आहे. इथे आहेत का? नाही. म्हणजे हा झाला आपला कॅन्सल. पर्याय क्रमांक 1 कट. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा, लगत दिसतात का? नाही. म्हणजे हा पण आहे चुकीचं. ठीक आहे. पुढील बघा, तिसऱ्यामध्ये बघा आपल्याला लगत दिसतात. ठीक आहे. याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला एक काही अंशामध्ये कललेली पाकडी दिसते बघा. हे जर सरळ असेल 90 अंशाच्या कोणामध्ये, तर हे यामध्ये काहीतरी अंशामध्ये काय झाले आहे, ते कललेली आहे उजवीकडे. ठीक आहे. आणि चौथ्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं 1 2 3 आणि 4 पाकड्या आहेत बघा. पण आपल्याकडे किती आहेत न रंगवलेल्या? 1 2 3. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. यामध्ये 1 2 आणि 3. ठीक आहे. या स्वरूपाचा हा घटक आहे, आपण आज बघितला. ठीक आहे. हुबेहूब आकृती जशी प्रश्नाकृती असते तशीच आपल्याला उत्तराकृतीमध्ये शोधायची असते. ठीक आहे. आपण आज इथे थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.